आता बातमी आहे महायुतीमधल्या मोठ्या तिढ्याची। एकीकडे मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या आणाभाका घेतल्या जात असतानाच नवाब मलिकांमुळे मात्र महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्ह आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडे मुंबईतल्या निवडणुकांची धुरा सोपवली आहे। मात्र गँगस्टर दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत मलिकांचं नाव जोडलं गेल्यानं भाजप आक्रमक भूमिकेत आहे। राष्ट्रवादीनं निर्णय न बदलल्यास भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे मुंबईत लढू असा इशाराच भाजपने दिलाय। दरम्यान मुंबईत महायुती म्हणून नव्हे तर युती म्हणून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेनं घेतल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे नवाब मलिकांच्या नावाची सबब यासाठी पुढे केली जाणार का, हा खरा प्रश्न आहे। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। कोण दुसऱ्या पक्षाची लोक आमच्या पक्षातला निर्णय ठरवू शकत नाहीत। आम्ही स्वतंत्र निर्णय घ्यायला सक्षम आहोत। अजितदादा सक्षम आहेत। अजितदादा त्याच्याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील। दुसरे कोण काय सांगते म्हणून आम्ही निर्णय नाही घेणार। तर आमचा पक्ष कोण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो, पक्षाला कोण पुढे घेऊन जाऊ शकतो, अशा व्यक्तीच्या हातामध्ये पक्षाचं नेतृत्व दिलं जाईल। त्याच्यामुळं आमच्या पक्षाबद्दल चिंता बाकीच्यानं करू नये।